मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी एक चांगला दिवस, शुभ दिवस. ते भविष्यात माझ्या लिहिलं असणार. शुभ दिवस, शुभ घटना घडतील, अनुकूल घटना घडतील. याचं कारण असं आहे, की पुनरागमन माझे अ, विश्लेषण क्षेत्रातले आता ते गुरु आहेत असं मी म्हणेन. तर प्राध्यापक दयानंद नेने आज आलेले आहेत आणि आता इलेक्शन होईपर्यंत मी त्यांना सोडणार नाही. त्यांना बरं नव्हतं आणि तरी देखील ते जशी प्रकृती सुधारली, आज इथे आलेले आहेत. आणि कसं आहे, की एक अशोक स्तंभ जसा असतो, तसे ते माझ्या चॅनलचे विचारस्तंभ आहेत. तर त्यामुळे त्यांची मला खूप मी पण मिस केलं, तुम्ही पण मिस केलं. मला पण माहिती आहे तुमचे मेसेजमध्ये होतं, की नाही, नाही त्यांचं विश्लेषण पाहिजे आम्हाला. तर त्यामुळे आजपासून ते आपल्याबरोबर असणार आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, मलाही मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांचे ठोकताळे किती बरोबर येतात हे आपण लोकसभेला पाहिलंय, विधानसभेला पाहिलंय. त्यामुळे याही वेळेला तो अनुभव तुम्हाला रोमांचकारी घ्यायचा असेल, तर पुढल्या सत्रात 16 तारखेला जे होणार आहे, ते आज या 16 तारखेपासून आम्ही सांगायला तुम्हाला सुरू करतो. ज्या वेळेला जे बदल होतील ते आम्ही प्रामाणिकपणे सांगतील आणि सरांच्या बाबतीमध्ये की निखळ पारदर्शक अशा पद्धतीने ते सगळ्या गोष्टी मांडतात. मी थोडी तरी चालूगिरी करतो, पण ते प्रामाणिकपणे करतात. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास मीही ठेवतो, तुम्हीही ठेवता. तर आजपासून आमचं हे सत्र सुरू होतंय. सर, काय प्रतिक्रिया? पहिली निवडणूक घोषणा करण्याच्या टायमिंगपासूनच सुरुवात करा. काल 4 वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे म्हणून सकाळी मेसेज आला. तर तेव्हाच वाटलं होतं, की आज बहुतेक करून शेवटी निवडणुका जय घोषणा महाराज. होतील. आणि ही घोषणा झाली त्यावेळेला पहिल्यांदा जे हुश आपण म्हणतो ना, सुटलो लागली बाबा लागली एकदाची. एकदाची निवडणूक. तर तसं पहिली रिएक्शन झाली. कारण की गेले 5 वर्ष अडथळ्याची शर्यत पार करत आता या निवडणुका शेवटी लागल्या. आणि त्यांनी एक बॉम्ब टाकलाय, की काल 15 तारीख होती, आज 16 तारीख आहे. आणि आता मला वाटतं 2-1 वाजले असतील, आपण बसतोय, बोलतोय त्यावेळेला. तर बरोबर आजपासून 1 महिन्यानी, 30 यावेळेला दिवसांनी निकाल यावेळेला आलेले निकाल असतील. आलेले असतील आणि चित्र क्लिअर झालेलं असेल. इतका कॉम्पॅक्ट त्यांनी टाईम टेबल ठेवलाय निवडणुकीचा. आणि जो एक प्रकारे जे उमेदवार आहेत, तर ते सगळे खुश आहेत ह्या कॉम्पॅक्ट ह्याच्यावरती. कारण की त्यांना आता असं वाटतंय, की जास्त खर्च करायला लागणार नाही आपल्याला निवडणुकीत. 15-16 दिवस हां. म्हणजे अर्ज मंजूर होऊन डिक्लेअर त्यांना होईल जवळ-जवळ 12 नंतर. दिवस मिळतायत फक्त. हो. म्हणजे जास्त वेळ लोकांना पोसायला लागणार नाही. पैसे जास्त आपले खर्च होणार नाहीत, असं त्यांचं एकंदर, म्हणून ते पण खुश आहेत. त्यामुळे सध्या तरी एक फील गुड वातावरण म्हणजे ज्याला म्हणतो ते सगळ्या सगळीकडे. जिल्ह्यांचे मोग्यामोग खुश झालेले आहेत. सगळ्या जिल्ह्यांचे बघायला खुश झाले. सर, मला सांगा, की अ, हे टाईम टेबल जे आहे, हे कोणत्या पक्षाला सोयीचं आहे? कारण विरोधी पक्ष असं म्हणतात, की हे टाईम टेबल भाजपच्या सोयीने आहे. भाजपवाले काही एवढे त्याच्यामुळे काही वेगळे खुश झाले तसं दिसलं नाही मला. तर असं आहे काही, की नाही, कोणा पक्षाला सोयीचं आहे? ज्या अर्थी त्यांनी आत्ता निवडणुका लावल्या, कारण की त्यांना 31 जानेवारीपर्यंत वेळ होता. होता. त्यांनी ही जे टायमिंग काढलंय आणि ते 15 जानेवारीला, म्हणजे जानेवारीच्या मध्यावरती हे सगळं संपवत 16 आहेत. ला संपवत होतं. त्या अर्थी रुलिंग गठबंधन जे आहे, महायुती, तर त्यांची मनाची तयारी झाली असावी, त्यांची इतरही सगळी तयारी झाली असावी, की आता निवडणुकीला आपण सामोरं जाऊ शकतो. हां. आणि त्यांना विश्वास वाटला असावा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की आपण मुंबई महापालिका जिंकू शकतो. हो. त्यानंतरच त्यांनी या निवडणुका लावल्यात. तर त्यामुळे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आहे. हां. आणि महायुतीला किती फेव्हरेबल म्हटलं नाही म्हटलं तरी सरकारचा हे असतोच असतोच. निवडणूक आयोगाशी. अगदी, अगदी. सर, मला अनेक लोक सांगतात, की हे जे सगळे निवडणूक अधिकारी असतात, हे एरवी सरकारी अधिकारी असतात. हो. 12 महिने म्हणजे 5 वर्षातून एकच दिवस त्यांचा असतो. बाकी ते आपलेच गुलाम कारण असतात की सरकारचे. निवडणूक आयोगाचं स्वतःची अशी रचना किंवा त्यांचे अधिकारी असं अधिकारी पॅन इंडिया नाहीच आहेत. नाही, ते अधिकारी जो प्रमुख असतो तो सोडला तर सगळे सगळेच. हां. उधार आणि ते उचलणारच असतात. सरकारकडनं, महापालिकांकडनं, शाळांतनं असेच सगळे जण घेतात. बरं. सर, आता या 29 महापालिका मी काय ना, मी टायटलमध्ये टाकून दिलंय, की लोकं ज्यावेळेला अजून फॉर्म भरायचे, त्यावेळेला आम्ही 16 तारखेला साधारण काय चित्र असेल, करेक्शन होणार. बरोबर. याचं कारण दर 4 दिवसांनी चित्र बदलेल. एखादा हादसा झाला. बरोबर सर, आहे. मला एका ज्योतिषाने 3 गोष्टी सांगितल्यात, की त्या 3 गोष्टी याच्यात होतील. ते म्हणतील आजपर्यंत महाराष्ट्रात कधीही झाला नाही एवढा हिंसाचार हा या निवडणुकीत होईल. दुसरी गोष्ट आहे, यावेळेला पहिल्यांदाच 4 ते 5 हेलिकॉप्टर्स भटकतील. हं. आणि त्यातलं एक तर जीवघेणं असेल. हो. म्हणजे घेणार नाही, पण म्हणजे असं की धोकादायक. वाचले अशा तऱ्हेचं असेल. आणि तिसरं त्याने असं सांगितलं, की यावेळेला जो पैशाचा महापूर येणार आहे, तो साधारणतः 29 महापालिका मिळून साधारणतः 50,000 कोटीपर्यंत जाईल. अरे बापरे!
आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 50 पैकी 30,000 कोटी 35,000 कोटीचा वाटा हा रुलिंग महायुतीचा असेल. माझ्या मते जास्त असेल. नाही, हा एवढा तर कारण की जो काय मी विरोधकांकडे ऐकलाय त्याच्यावरून मी ते तिसरं विधान काही ज्योतिषाचं नाही ते माहीत करत नाही नाही. या पार्श्वभूमीवर तुम्ही म्हणता तो मुद्दा मला एकदम पटतो की भाजपची सोय बघितली आहे. त्याच्यामध्ये लोकांना काय फालतू गोष्टी म्हणतात. ते काय म्हणतात लागोसला काहीतरी ते जायचंय यांना कुठेतरी ना वेगास का लागोस कुठेतरी जायचंय त्यांना त्या यांना जायचंय फडणवीस यांना त्याच्यात त्यांना 23ला जायचंय त्यांना बरं. त्याच्यात करायचंय म्हणून ते करताय वगैरे तसं काही नाही ते खरंच त्यांनी मध्याला एवढ्या करता घेतली की 31 जानेवारी काय नाही एखादी पुनर्निवडणूक पण होते होऊ शकते. बरोबर. त्यामुळे त्यांनी प्रोव्हिजन म्हणून केलंय. पण मला आता सांगा की या 29 पैकी आपण मुंबईचं चित्र आज या मितीला कसं आहे मी एक एक विचारतो तुम्हाला. मुंबईचं चित्र आज त्याच्यात बदल होतील ते तुम्ही सांगाल. आता तुम्हाला मी पकडून ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही सांगत राहाल वेळोवेळी की नाही आता असं बदललं आहे ते तुम्हाला अलाउड आहे. पण आज काय दिसतंय? सर्वात पहिलं महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये जी निवडणूक आज होईल आता तर ती पार्ट टाइम पॉलिटिशियन्स टाइमपास म्हणून पॉलिटिक्स असं मी म्हणेन कधी कधी करणारे जे लोक आहेत किंवा त्या प्रवृत्त्या आहेत ज्यांच्यामध्ये ठासून सरंजामशाही भरलेली आहे ज्याला फ्युडल मेंटॅलिटी आपण म्हणतो. जे लोकांना आम्ही राजे आणि तुम्ही प्रजा असे भावनेने बघतात आणि तसे वागवतात सुद्धा वर्सेस 24/7/365 म्हणजे 24 तास 7 दिवस 365 दिवस सतत प्रोफेशनल पॉलिटिक्स करणारे लोक अशा या दोन गटांमध्ये ही निवडणूक होणार आहे. सर कशाला नाव टाळायचं? नाव टाळतो नाही. ठाकरे बंधू विरुद्ध भाजप. ठाकरे बंधू भाजप काँग्रेस नाही. ठाकरे बंधू आणि काँग्रेस आणि शरद पवार गट विरुद्ध भारतीय जनता पार्टी. टाइमपास किंवा तुम्ही म्हणता फ्युडल मेंटॅलिटीतून राजा प्रजा वगैरे ते सगळं त्यांना लागू होतं महाआघाडीच्या लोकांना. आणि हे फुल टाइम आहेत. हे फुल टाइम 24/7 फडणवीस काय किंवा भाजप काय आणि हे काय अजितदादा सुद्धा हे 24/7 आहे. त्यामुळे हा बेसिक फरक जो सांगितला तो आतापर्यंत कुठल्याही विश्लेषकांनी सांगितलेला नव्हता की फुल टाइम पॉलिटिक्स करणारे विरुद्ध पार्ट टाइम टाइमपास म्हणून पॉलिटिक्स करणारे. मग या लढाईचं खरं म्हणजे लोकांनी जरी विचार केला तर कोणाला निवडून द्यायचं सोपं आहे की जो पूर्ण वेळ राजकारणाला आणि याला डिव्होटेड आहे सत्ताकारणाला त्याला दिलं पाहिजे. अगदी फुरसतीत वेळ मिळाला तर काहीतरी एखादी पार्टी पिकनिक करावी तशी यांची पिकनिक पार्ट्या होतात नाही किंवा इमोशनल अपील काहीतरी करायचं आणि लोक जर का भाळले तर मग ज्याला आपण वाईट शब्दात सांगायचं तर लोकांना चुत्या बनवायचं. बरं तर ते लोक आपल्याकडे हा शब्द अलाउड आहे कारण संजय राऊतने तो अधिकृत संसदीय केलाय. तर बनले जर का लोक तर मग 5 वर्ष आपलीच आहेत राज्य करा त्यांच्यावरती अशा मेंटॅलिटीची लोक. 25 वर्ष आपण काही केलं नाहीये. बरोबर आहे. मराठी माणसाची वाताहत आता परत नव्याने होईल म्हणून सांगतो. तुम्ही केली आहे 25 वर्ष झालेलीच आहे. 25 वर्ष तुम्ही सत्तेवर असून केली आहे मराठी माणसाची वाट. खरंय त्याचे 100 मुद्दे आहेत ते आपण घेऊ आता हळूहळू. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की मतदारांना एका हिप्नॉटिझम खाली मराठीच्या आणण्याचा यांचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी होईल का? कितपत होईल मुंबईत ठाकरे बंधूंचा? कारण काँग्रेस तर बाजूला होती असं दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? नाही आता तरी ते आज तरी चित्र असं आहे की काँग्रेस येत नाही यांच्याबरोबर. शरद पवार काँग्रेसला काही आले काय नाही केलं ना जमेत ना खर्चात. मुंबईमध्ये एकही त्यांचा येणार नाहीये. काही नाही त्यांचं काही कोणी येणार नाहीये. काही पाठिंबा घेऊ द्या काय करू द्या. त्यांच्यापेक्षा म्हणजे मला तर असं वाटतं मनसेपेक्षा सर एक धाडसी विधान मी करतो कारण मी अभ्यास करतोय तुमच्याकडून मी शिकतोय तुम्हाला गुरु मानून. खरोखरच MIMच्या जागा मनसेपेक्षा जास्त येणार आहे. MIM आणि समाजवादी पार्टीला जर का यांनी बरोबर घेतलं मनसेच्या ऐवजी तर ते त्यांना जास्त बेनिफिशियल होईल. ते घेत नाहीत ना. ते घेणार नाही. त्यांचं हिंदुत्व आड येतं ना तिकडे. त्यामुळे आणि MIMच्या जागा मनसेपेक्षा नक्कीच बऱ्याच जास्त असणार आहेत. म्हणजे बऱ्याच म्हणजे कसं आहे जो आपला सर्वे होता त्याच्यामध्ये मनसेला काहीच दिसत सर्वेचा रेफरन्स द्या ना. सर्वेचा रेफरन्स द्या ना. तुम्ही जे मगाशी विचारलं की आत्ता चित्र काय दिसतंय तर आत्ता चित्र असं दिसतंय की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि अजितदादा पवार यांची महायुती म्हणून मुंबई लढेल जे फडणवीसांनी काल अनाऊन्स केलेलं आहे. आणि बहुमतानी त्यांच्या 227 एकूण जागा 227 एकूण ज्या जागा आहेत
तर ह्यांच्या साधारणपणे 125 ते 140 पर्यंत जागा जातील आणि महायुतीच्या महायुतीच्या तिघांच्या मिळून तिघांच्या मिळून. हो, आणि हो. ते सरकार बनवत नाही, ते महापौर भाजपचा त्यांचा तिथे बसेल असं आता चित्र तिथे हा, मुंबईत नाही दिसतंय. आता आपण सांगून टाकूया. आम्हाला जे माहिती आहे आता, म्हणजे आम्हाला, म्हणजे सरांना की नाही मला माहित नाही, पण मला माहिती आहे कारण माझे मित्र आहेत ते सांगतायत मला. महापौर भाजपचा, स्टँडिंग कमिटी शिंदेकडे. नाही, ते पुढे इलेक्शन नंतरचं जे होईल ते होईल. बरं, जाऊ दे. पण उपमहापौर अजितदादाचा, कारण त्यांचे 2च निवडून येणार आहेत. नाही, म्हणून ते पुढचं जसं काय चित्र ते नंतर होईल. पण ठीक आहे. महापौर भारतीय जनता पार्टीचा बसू शकेल अशी आता परिस्थिती मुंबईमध्ये आहे Yeah, आजच्या घटकेला. yes. आणि त्याचं काय त्याचं हे सांगू शकता किती जागा कोणाला, ते तुमच्याकडे आहे खरं म्हणजे. भारतीय जनता पार्टी 90 ते 100च्या मध्ये राहील निवडून आलेले निवडून येणार याच्यामध्ये. Yeah. शिंद्यांची पार्टी 30 ते 40 पर्यंत जाऊ शकेल असं दिसतंय आणि एक 5 ते 10च्या मध्ये अजितदादांची पार्टी राहील. तर असे मिळून त्यांचे ते आणि 125 ते 140. उबाढा उबाठाच्या जागा आता मनसे बरोबर त्यांनी घेतली आहे, त्यामुळे रिस्क घेतली, तर त्यामुळे कमी होती. नाही, त्या दोघांच्या मिळून 50-55 जागा येतील, ओके. दोघांच्या मिळून, पण तुम्ही उबाठा आणि मनसे. नाही, मला जे आठवत आहे बरोबर करा मला तुम्ही. मला असं वाटतं तुम्ही 40-45 जागा या उबाठाला म्हटलं होतं उबाठाला म्हटलं आणि होतं. 10च्या आत मनसे नाही, म्हटलं 4 होतं. किंवा 5 मॅक्झिमम 6 जागा तुम्ही मनसेला दिल्या होत्या. तर आपण आता ते थोडंसं चेंज केलं समजा. अच्छा, वातावरणाच्या वातावरणच्या अनुकूल वाटतंय आणि त्यांना. अनुकूल म्हणजे काही जे मी म्हटलं होतं की आपण 57 जागा सोडून दिल्या होत्या ज्या क्लोज फाईट झाल्या हो, होत्या, हो, हो. तर त्याच्यामध्ये समजा काही जागा त्यांना लागल्या, आपण त्यांना मार्जिन दिलं मार्जिन त्यांना जर का दिलं तर 55 पर्यंत जातील ते. जाते. आणि एमआयएम किती असेल सर? नाही, एमआयएम नाही सर, 3-4 एमआयएम 8 ते 10. नाही. कसं आहे तिथे समाजवादी पार्टी लोक काउंट करणार नाही. नाही, कसं आहे, समाजवादी फक्त याचा तुमचा अबू आझमीचे 2 मानखुर्च्या आहेत, हो, तेवढ्याच येतील. नाही तर नवाब मलिकच्यामुळे 2 येतील. नवाब मलिकचा विषय संपलाय आता. का आता जाहीर झालं काही? नाही, मी अजितदादा नाही, त्यांनी यांच्या सांगितलं की आम्ही नवाब मलिक असेल तर बोलणार नाही. एकनाथनी पण सांगितलं हो तेच ना. की आम्ही बोलणारच नाही. हां. पण त्याच्यामध्ये ते युक्ती करतायत की त्यांना युती निवडणूक करतायत. प्रचार प्रमुख करतायत. हं. आता उद्याची बातमी आज आहे की निवडणूक प्रचार प्रमुख, पण निवडणूक कमिटी जी आहे ती दुसऱ्याला देत आहेत. हां. म्हणजे वाटाघाटी मोकळ्या व्हाव्यात म्हणून. त्यामुळे तो विषय ठीक आहे, पण त्याचेही 2 येणार. बरोबर आहे. आणि मुंबईत अजितदादा 2-5 पेक्षा नसणारच जास्त. नाही, वाटतं आता जे मी ऐकतोय त्यामध्ये नेहरू नगर, ट्रॉम्बे, अणुशक्ती नगर हा जो पट्टा आहे तो नवाबचा आहे. तो त्या पट्ट्यातच अजितदादाला कुर्ला या पट्ट्यात अजितदादाला मग तिकीट ते दिली त्यांचे जातील. येतील ते सगळे मुसलमानच आहेत. आणि ह्यांची स्ट्रॅटेजी जी आहे फडणवीसांची ती एकदम क्लिअर आहे की जिथे ज्याची शक्ती आणि जो निवडून येईल त्याला त्याचं तिथे चिन्ह, म्हणजे ते त्याचं चिन्ह पण तिकडे चिन्ह त्याचं. हा, नाही, ते आता तर आहे. म्हणजे ते कमळ तिकडे असणार नाही हम्म. कुर्ल्यामध्ये किंवा नेहरू नगरमध्ये किंवा अणुशक्ती नगरमध्ये किंवा धनुष्यबाण धनुष्यबाण असणार नाही. तिथे तिथे अजितदादाचं घड्याळ असेल. करेक्ट. आणि त्याला फायदा मिळेल. त्याला फायदा मिळेल त्याचा. त्यांना फायदा मिळेल. ते बरोबर आहे. सर, शरद पवारांची काँग्रेस मुंबईमध्ये 2 तरी घेईल एखाद दिसतायत दोन पुढे? नाही, कसं आहे मुंबईमध्ये आहे ना सिंगल वॉर्ड आहे. काँग्रेस वेगळी आहे ना पण. नाही, सिंगल वॉर्ड आहेत. हा. तर त्यामुळे यांनी कुठच्या बाहुबलींना जर का तिकीट दिली तर एक वॉर्ड माणूस निवडून आणू शकतो. इतर सगळ्या ठिकाणी पॅनेल आहेत. हा. पॅनेल निवडून आणायला हा कठीण आहे. सर, तो मुद्दा जरा समजून सांगा. पॅनलमुळे काय फरक पडणार आहे आणि एकेरी असल्यामुळे काय फरक पडणार आहे मुंबईमध्ये. तो एक महत्वाचा मुद्दा आहे. तो डिस्कस नाही झालेला. कसं आहे, जिथे एकेरी वॉर्ड आहे तिथे अनेकदा असं शक्य असतं की पार्टी कुठची असली तरी काही माणसं, काही पर्सनॅलिटीज इम्पॅक्ट करतात, बाहुबली असतात किंवा पॉप्युलर असतात. आणि कारण तो वॉर्ड सिंगल वॉर्ड होतो, एकच हे त्याच्या एकालाच निवडून द्यायचं, एकालाच त्यामुळे निवडून ते द्यायचं. होल्ड ऑलरेडी तर द्यायचं. त्यामुळे तिथे ते अशी माणसं निवडून येऊ शकतात, अपक्ष पण निवडून येऊ शकतात येऊ अशा शकतात, ठिकाणी. येऊ शकतात. 4चं पॅनल असलं की ते लोक येऊन त्या 4 लोकांना हे करणार असतात, निवडून तर मग देणार ते असतात. गुड दिले तर त्यामुळे जी पार्टी तिथे महत्वाची लोकांना Dominant वाटते, असेल. डॉमिनंट वाटते, तर त्या लोकांना किंवा त्या पॅनेलला ते मतदान सर, करतात. मी एक विधान माझ्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये केलेलं आहे की मुंबईमध्ये किमान 10 पुष्पा निवडून येतील. पुष्पा म्हणजे वगैरे वगैरे, पण ते असं एकनाथ शिंदे करतात ते नाही. हां. मी गुंड या अर्थी म्हणतोय. हो. म्हणजे नाही, तर पुष्पा काय गुंड, पुष्पा चंदन सिनेमा आहे, चोर आहे ना. त्याचंच असं होतं हा, ते हा, ह्याच्यामध्ये. हा. हां. तर ते 10 गुंड निवडून येणार की जे नंबरी गुंड असतील. बरोबर आणि आहे. ते 10 असतील अपक्ष. येतील ते येतील त्याच्यामध्ये.
तर ते 4 आणि 3चा फरक हा झाला. आता सर तुम्ही मुंबईचं साधारण बोललात. अजून काही सांगायचं नाही, मुंबईबद्दल? मुंबई नाही. ठीक आहे. ठाण्याबद्दल बोला. ठाण्यामध्ये काल युती पुन्हा होणार का? होणार? फडणवीसांनी काल अनाऊन्स केलं की आम्ही मुंबई, मुंबई, ठाणे ठाणे. आणि कल्याण डोंबिवली 3 ठिकाणी आम्ही निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार आणि युती होणार 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 असं ते हो, 3दा म्हणाले. तीनदा म्हणाले होते. आता याच्या आधी तीनदा ते एक दुसरी गोष्ट बोलले होते की मी राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही नाही नाही. ते गेले. त्यामुळे आता इथे काय करतायत मला माहित नाही. पण मी काल ठाण्यामध्ये नजीब मुल्ला म्हणजे जो राष्ट्रवादीचा ठाण्याचा अध्यक्ष आहे आणि आनंद परांजपे जो त्यांचा प्रवक्ता आहे मला वाटतं राष्ट्रवादीचा, त्यांच्याशी हा. दोघांशी बोललो. त्यांनी मला कॅटेगरिकली सांगितलं की आम्ही ठाण्यामध्ये युती करण्याच्या मनस्थितीत नाही आहोत. हो. कारण का तर जे आत्ता कानावर येत आहे की त्यांना ज्या जागा देत आहेत युतीमधनं महायुतीमधनं, तर त्या ठाण्यामध्ये राबोडीतल्या 4च जागा देत आहेत ज्या त्यांच्याच आहेत ऑलरेडी. म्हणजे ते काही उभं राहिलं तरी ते नजीबच्या under नजीबच्या येणारच आहेत. आहे. आणि बाकीच्या जागा ज्या काय त्यांना थोड्याफार देत आहेत ते मुंबऱ्यात देत आहेत. पण तिथे ज्या तिथे काही जागा जास्त त्यांना आहे. देत आहेत त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट डबल जागा नजीब मुलं मागतोय तिकडे. तर या दोघांचं म्हणणं असं आहे की जर का आम्ही भाजपच्या सोबत गेलो तर आम्हाला मुंबऱ्यामध्ये एकही सीट मिळणार नाही. सगळे आमच्या विरुद्ध जातील सगळ्या जागा. त्यामुळे आम्हाला ते रिस्क घ्यायचं नाहीये. त्यामुळे ते वेगळेच राहतात. आम्ही इथे वेगळे लढू इच्छितो. आता त्यात पण गुंतागुंत अशी आहे की त्यांची शिवसेनेबरोबर युती करायला तयारी आहे. पण भाजप बीजेपी बरोबर. बरोबर नाहीये त्यांची युती करायची तयारी. आणि तसं- भाजपने अनाऊन्स करून बसलेत की आम्ही शिवसेना बरोबर जाणारच आहोत. हो. त्यामुळे ठाण्यात नेमकं काय चित्र होत आहे ते बघायला लागेल आपल्याला. सो मला एकनाथजी शिंदेच्या शून्यपणावर विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं की एकनाथजी त्यांना असं सांगतील की अजित पवारांना ज्या जागा द्यायच्या आहेत त्या माझ्या कोट्यात तेवढ्या तुम्ही वाढवून द्या, मी माझ्या कोट्यातून त्यांना देतो, ते त्यांच्या चिन्हावर उभे राहतील. पण त्यांची युती भाजपशी असणार नाही, डायरेक्ट आमच्याशी असेल. असं काहीतरी त्यांना ते हे करायला करू लागेल. शकतात. होऊ शकतं. एकनाथ इज केपेबल. नाही, आणि दुसरी गोष्ट 2 गोष्टी याच्यामध्ये ठाण्याच्या बाबतीत सांगायच्या म्हणजे की भारतीय जनता पार्टीकडनं जे काही सिग्नल्स मिळतात स्टार्टिंग फ्रॉम देवेंद्र फडणवीस डाऊन टू रवींद्र चव्हाण म्हणजे मुख्यमंत्री ते प्रदेश अध्यक्षापर्यंत की ठाण्याबद्दलचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील महायुतीचा. बरं. ते इव्हन कल्याण डोंबिवली. आणि कल्याण डोंबिवली ते उपमुख्यमंत्री आहेत आणि हा एमएमआर रिजन त्यांचा असल्यामुळे ते आणि नव्या मुंबईत माझा अंदाज असा आहे की तिथे गणेश नाईकला ते झुकतं माप देतील. त्याची जर इच्छा असेल बरोबर येण्याची तर नाही, होईल. तिथे पण निवडणूक युती गणेश होणार नाईक हे नाही. नाही नाही, करणार. तिथे युती होणार Accept नाही. करणार. नव्या मुंबईत नाही होणार. ही हेट्स एकनाथ शिंदे. नाही, म्हणून नव्या मुंबईत होणारच नाही होती. ते हा. वेगळेच लढतील. जसं पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये अजितदादाशी वेगळे लढतात. आणि ते जाहीरच ते जाहीर करून टाकतात की टाकतात. आम्ही तसं करून टाकू. नव्या मुंबईचं मुंबईचं 1-2 दिवसात जाहीर होईल. दुसरी गोष्ट ठाण्याची बनायची झाली तर मला जे ऐकायला आलं होतं की त्यांचा जो वाटपाचा फॉर्म्युला चाललाय 85 शिवसेना, 35 भारतीय जनता पार्टी आणि ठाण्यात 11 राष्ट्रवादी काँग्रेस असं त्यांचा तो फॉर्म्युला एक आहे जो आता डिस्कशन स्टेजमध्ये आहे. पण मला वाटतं 1-2 दिवसात त्यांना निर्णय घ्यायलाच लागेल. आणखी वेळच नाही. 23ला फॉर्म भरायचे. तर ते जे 85 आहेत त्यातनं एक नजीब मुल्ला जे 5-6 एक्स्ट्रा मागतोय तर ते शिवसेना त्यातनं देऊ शकेल असं वाटतं. नाहीतरी शिवसेना उभी राहिली तरी मिळणार नाही. तर निदान हा उभा राहिला आणि सोबत आला तर स्वीप आहेच त्यात आणखी. किंवा दुसरं एक करू शकतात. एकनाथ शिंदे एवढे हुशार आहेत तिथे ते आपला कॅन्डिडेट देणार नाही, असंच काहीतरी करायला लागेल आणि भाजपा तुमचा एक डमी कॅन्डिडेट उभा करा, असं काहीतरी करतील ते. म्हणजे होऊ शकेल. आपोआप होलसेलमध्ये नजीबकडे जातील. होऊ शकेल असं करू शकतो. असं करू शकतो. कारण आपल्याकडे ठाण्यात ही परंपरा आहे. मी आनंद दिघे यांच्या बरोबर काम केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की तुम्हाला हवे ते उमेदवार मी देतो, मला हवे नाही. यामध्ये एक दुसरा ठाण्याचा पैलू मला मी कालपासून ते रुबिक क्यूब जसं आपण हे करतो तो मॅच करण्याचा प्रयत्न करतो तसा आम्ही प्रयत्न करतोय की 85-35 आपण याच्याबद्दल बोलूया. तर ह्या आत्ता भारतीय जनता पार्टीकडे जागा आहेत 23. 35 मध्ये त्यांना 12 जागा शिवसेनेला जास्त द्यायला पाहिजे. तर ह्या 12 कुठच्या देणार? कारण की शिवसेनेचे आत्ता 67 मागच्या वेळेला निवडून आलेले आणि त्यांना नंतर जॉईन झालेले असे मिळून जवळजवळ 80-85 नगरसेवक त्यांच्याकडेच आहेत. अच्छा, मग मी थोडंसं हे केलं, त्याचं डिसेक्शन केलं तर मला असं दिसतंय की ह्याच्यामध्ये 1 नंबरचा जो वॉर्ड आहे म्हणजे तुमचा पुढचा वॉर्ड, तुम्ही 2 नंबरमध्ये आहात, तर त्यामध्ये एक जागा म्हणजे ती नरेश मणेरा जो ह्याच्यात राहिलाय उबाठामध्ये राहिलाय
तर त्याच्या जागेवरती ती जागा हे बीजेपीसाठी सोडू शकतात. हम्म, आता बाकीच्या 3 शिवसेनेकडे आहेत समजा. तर हम्म, हम्म. नंतर 4 नंबरच्या वॉर्डमध्ये एखादी जागा ते सोडू शकतील. 10 नंबरचा जो राबोडीचा भाग आहे तिथे 4ही जागा शिवसेना सोडू शकेल, कारण त्या 4ही जागा आता राष्ट्रवादीकडे आहेत. हा. आणि तिथे जर का त्यांनी सोडल्या, नजीकच्या आहेत त्या. तुम्ही जे म्हणताय तेच लॉजिक एक्सटेंड करताना त्या जागा जर का त्यांनी नजीबला सोडल्या, सॉरी भारतीय जनता पार्टीला सोडल्या, तर नजीबच्या राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे 4, म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर नाहीत हे त्याला हे प्रूव्ह पहिला करणं सिद्ध करता सोपं येईल. जाईल अरे त्याला. वा वा, बरोबर. 12 नंबरच्या वॉर्डमध्ये म्हणजे जिथे तुम्ही जेव्हा बोलताना मला असं वाटतं जागा वाटप कमिटीचा अध्यक्ष तुम्हाला कोणी वाटायला ठीक केलं पाहिजे. नाही कसं आहे, तिथे राजन विचारांची पत्नी आहे 12 नंबर वॉर्डमध्ये. हम्म. तर ती जागा त्या मशालकडे असल्यामुळे ती जागा एक ते भारतीय जनता पार्टीला सोडू शकतील की तुम्ही लढा. की तुम्ही लढा म्हणून. नंतर 13 नंबरचा म्हणजे तो इंदिरानगर वगैरे तिकडला पार्ट आहे, तिथे मला वाटतं एखादी जागा ते भारतीय जनता पार्टीला सोडतील. आणि एक 25 नंबरचा वॉर्ड आहे, पारसिकचे डोंगर जे आहेत बरं. कळव्या मुंबऱ्यामध्ये, तर तिथे त्या डोंगरावरच्या 2 जागा शिवसेना कदाचित देऊ शकेल भारतीय जनता पार्टीला. त्यामुळे मग या 4 आणि 2 6 7 8 9 10 तरी अजूनही 12 करण्यासाठी त्या वरच्या 2 जागा मला काही कळत नाहीत कुठच्या देऊ शकतील ते. Okay. पण भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणतात आम्हाला 40 जागा पाहिजेत कमीत कमी. तर ह्या 35च मला त्यांच्या दिसत नाहीयेत. तर मग ते पुढे 40 कडे कसे जातील हा एक मोठा प्रश्न आहे. मागायचे म्हणून मागतात ते काही वेळेला. इथे ते भाजपचं काही नाही पण आहे तसं ठाण्यामध्ये. सर, कल्याण डोंबिवलीचं चित्र थोडं. कल्याण डोंबिवलीमध्ये पण देवेंद्र फडणवीसांचं काल एक स्टेटमेंट होतं की आम्ही 55 जागा घेऊन काय करू. आता कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या वेळेला 52 जागा शिवसेना जिंकली होती, 42 जागा भारतीय जनता पार्टी जिंकली होती. त्यात डिफरन्स 10चा आहे. आणि त्यांनी जो आता फॉर्म्युला ऑफर केलाय असं मी जे ऐकतोय की 55 भारतीय जनता पार्टीला आणि 65 शिवसेना शिंदे गटाला अशा. आता ह्यामध्ये कल्याण डोंबिवली शिवसेनेतर्फे तिथले खासदार श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदेचे पुत्र आहेत ते हँडल करतात आणि ते फार टफ बार्गेनर आहेत असं मी ऐकतो. तर त्यामुळे आत्ता तरी ते 65-45 वरती घुराळ चाललंय. ते कसं तुटतं ते आता आपल्याला बघायला लागेल. मगाशी म्हटल्याप्रमाणे नव्या मुंबईमध्ये युती होईल असं मला वाटत नाही. तिथे भारतीय जनता पार्टी म्हणजे गणेश नाईक फॅमिली आणि शिवसेना हे वेगवेगळे लढतील. हे आत्ता चित्र आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडचं फडणवीसांनी कालच अनाऊन्स केलंय की आम्ही दोघे जण वेगवेगळे लढणार आहोत. पण कारण त्याच्यामध्ये की सर, आम्हाला पुणे पिंपरी चिंचवड अजितदादा जिंकतील आपण आणि पुणे भाजप जिंकेल. आपण मागे नंतर पण महायुती. हा, म्हणाला होता बोललो तुम्ही. होतो आपण हो. की त्यांच्यात काहीतरी टॅसिट अंडरस्टँडिंग आहे. तुम्ही जे 2-3 महिन्यापासून सांगताय की हे हमी पुणे से मोहब्बत हमी से लढाई करायचे. फडणवीस काल बोलले, तुम्ही जे आधी बोलला होतात ना की आम्हाला विरोधकांना स्पेसच द्यायची नाहीये, बरोबर आहे. हां. ते बोलले होते. हो. सर, आता ना आपण रोजच बोलणार आहोत त्याच्यावर. आता मला सांगा की 29चं चित्र आता कुणाला किती मिळतील संख्यात्मक करा. आपण 23व्या मिनिटावर आहोत. 29 म्हणजे 29 महापालिका आहेत हो एकूण. त्यात कुठल्या काँग्रेसला किती मिळतील अशा आकडे फक्त सांगा मला. कोणत्या नका सांगू आता. 5 ते 6 समजा. 5-6 म्हणतील. हम्म. अच्छा, काँग्रेसला. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवारला एखादी मिळाली. मिळाली. त्यानंतर अजितदादा पवारला नाही, अजितदादा आणि यांना नाही. ते अजितदादा महायुती वेगळी म्हणून काही असतील, ते महायुती म्हणून येईल शेवटी. नाही. आता समजा पिंपरी चिंचवड मध्ये एकतर्फी येईल ना, त्या अर्थाने बोलतोय मी. एखाद दुसरी एखाद दुसरी. अजितदादा यांची. आणि शिंदेकडे त्यांची जवळजवळ मेजॉरिटी अशी अवस्था किती ठिकाणी येईल. 3 एवढे मला देतात? दिसतंय. मला 4 मी 3 ते ऐकलं 4 त्यांच्याकडून ते 10 ठिकाणी डायरेक्ट त्यांचं मेजॉरिटी. नाही, मला नाही वाटत. 3 ते 4 आणि भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पार्टी पण एक स्वतः. आता असं आहे, मुंबईमध्ये काय त्यांची मेजॉरिटी येईल म्हणजे स्वतःची असं काही दिसत नाहीये. ते युती म्हणून येईल. मी तेच म्हणतो आपण युती महायुती म्हणूनच म्हणूनच बघितलं पाहिजे. म्हणजे म्हटलं तर 29 मधल्या साधारणतः 18 ते 20 जागा महायुती महायुतीकडे जिंकू जातील शकेल असं. आणि 7 ते 9 जागा ह्याच्याकडे महाविकास आता आघाडी किंवा तत्सम जे काय आहे रफली आता दिसतंय. आम्ही रोजच तुमच्याशी बोलणार आहोत, त्यामुळे नवीन नवीन माहिती तुम्हाला रोज सांगत जाऊ. आतल्या भानगडीने आतल्या गोष्टी तुम्हाला सांगत जाऊ. एनिवे सर, कमिट तुम्ही रोज येणार. डन. येस, थँक्यू.